डिग्री इन नेटवर्क मार्केटिंग, डिग्री इन डायरेक्ट सेलिंग या गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत. याच्यावर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण चर्चा केली होती. तो व्हिडिओ नसेल पाहिला तर तुम्ही पाहून घ्या. तर आज फर्स्ट पार्ट आहे. 3 पार्टमध्ये आपण ही डिटेल देणार आहोत. त्यातला पहिला पार्ट आज. सगळ्यात पहिला रोल, फर्स्ट इयर इन नेटवर्क मार्केटिंग. तुमचा रोल सिंपल असला पाहिजे, मला या बिझनेसमध्ये फाउंडेशन मजबूत करायचंय. मग फाउंडेशन म्हणजे काय? फाउंडेशन म्हणजे कंपनीने कसं वागलं पाहिजे, लीडरनी माझ्या कसं वागलं पाहिजे, हा फाउंडेशन नाहीये. फाउंडेशन म्हणजे मी कसा असलो पाहिजे. मी पहिल्या वर्षी स्थिर, स्टेबल, एक मजबूत लीडरच्या अँगलनं मी उतरलो पाहिजे. लोकांना माझ्या बोलण्यातनं, वागण्यातनं, कामातनं मेसेज गेला पाहिजे की मी फर्म डिसिजन घेतलेला आहे, मला इथे काम करायचंय, मला इथे शिकायचंय, बदलायचंय, घडायचंय. हा मेसेज जाणं गरजेचं आहे. राईट. मग त्यासाठी रोल काय? आणि ज्या दिवशी मला कळेल की बाकीचं सगळं खड्ड्यात गेलं, मला माझा रोल कळायला पाहिजे, मग मी या इंडस्ट्रीमध्ये करोडपती झाल्याशिवाय राहू शकत नाही. मग माझा रोल काय? माझी क्लॅरिटी काय? माझी रोल क्लॅरिटी, मला या व्यवसायामध्ये मी काय करायला पाहिजे, दुनियेनं नाही, मी काय करायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, मला या बिझनेसचे 5 पिलर समजले पाहिजेत. एकदम मजबूत कळायला पाहिजे की माझ्या कंपनीचं प्रोडक्ट काय, त्याच्यामधले USP काय, माझं प्रोडक्ट किती भारीतले आहेत, मी माझे प्रोडक्ट मार्केटमध्ये कोणापेक्षा कशा पद्धतीनं सरस आहेत. नो डाऊट की पहिल्या दिवशी सगळं कळणार नाही, पण मला माहीत पाहिजे, हे मला शिकायचं. मला हे नाही माहीत पाहिजे की माझ्या लीडरनं, माझ्या कंपनीनं, इतरांनी कसं सुधारणा केल्या पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. आपल्याला पडायचं याच्यामध्ये मी कशात सुधरू शकतो, मला मोठे पैसे कमवायचे. मग ह्या 5 पिलरमध्ये मला हे कळायला पाहिजे, माझी कंपनी कुठल्या सेक्टरमध्ये, कुठल्या प्रोडक्टमध्ये काम करते, ते मी कसं प्रेझेंट करू शकतो. मला कळायला पाहिजे माझा प्लॅन, मला कळायला पाहिजे माझे प्रमोटर, मला कळायला पाहिजे माझं प्रोफाईल, माझं प्रमोशनल स्कीम्स, मला सिस्टीम काय, याच्यावर मला रोल मला क्लिअर झाला पाहिजे की मला या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. तर मी एक स्टेबल लीडर बनू शकतो. सेकंड पॉइंट, मला हे सगळं समजलेलं नीट मांडता आलं पाहिजे, मला आलं पाहिजे. दुसऱ्याला येतं का नाही हे जजमेंट घेण्याचा रोल माझा नाही. कोण किती पाण्यात आहे, कोण किती भारीतलं आहे, कोण किती हुशार आहे, कोण किती अडाणी, हे शिकवण्यासाठी मी आलेलो नाही. कारण हे शिकवत शिकवत मी या इंडस्ट्रीमध्ये फेल गेलेलो आहे. मला जर हे कळालं की मला काय करायचंय, तर आणि तरच मी पुढे जाऊ शकतो. मग माझा रोल काय? सेकंड रोल, मला प्रेझेंट करता आलं पाहिजे प्लॅन आणि प्रोडक्ट. मला कळायला पाहिजे माझं प्रोडक्ट मार्केटपेक्षा वेगळं कसं आहे. बघा, प्रत्येक कंपनीचे प्रोडक्ट चांगले आहेत, माझं कसं चांगलं आहे मला सांगता आलं पाहिजे. प्रत्येक कंपनीचा प्लॅन चांगला आहे. मला कळायला पाहिजे की माझा इतरांपेक्षा चांगला आणि प्रेझेंटेबल कसा आहे. का समोरचा माणूस इथं आल्यावर त्याला बाकीच्या कंपन्यांमध्ये यश नाही मिळालं पण इथं मिळू शकतं, हे मला सांगता येणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रॅक्टिस लागेल. डेली कन्सिस्टंटली वर्किंग व्हायला पाहिजे. कन्सिस्टंटली म्हणजे काय की सोमवारी उघडलं दुकान, मग बुधवारी नाही उघडलं, मग अचानक शनिवारी उघडलं, मग वाढदिवसाला बंद केलं. हे मूड आला तेव्हा काम करणं बंद केलं पाहिजे. कन्सिस्टंट डेली थोडं थोडं वर्किंग झालं पाहिजे. नो डाऊट कधी चौका जाईल, कधी सिक्सर रन येतील, कधी पळून रन काढावे लागतील, कधी डॉट बॉल सुद्धा जातील. फक्त हे कन्सिस्टंट मी फील्डवर राहणं गरजेचं आहे. या बिझनेसमध्ये तुम्ही बॅट सोडल्याशिवाय आउट नाही होत. त्यामुळे कधी पळून रन काढायचे, कधी कधी चौका, कधी सिक्सर, कधी काय, हे सगळं मिळणार आहे. मला बॅट सोडायचे नाहीये. कन्सिस्टंटली वर्किंग होत राहिलं पाहिजे. डेली 2-3 तास 2-3 लोकांच्या भेटी झाल्या पाहिजेत. तुम्ही कसंही बोला, कॉन्फिडंटली बोला. हे मी प्रत्यक्ष प्रामाणिकपणे आम्ही केलंय. झटके खात, फटके खात आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलोय. आम्हाला यश मिळालंय, तुम्हालाही मिळेल. जे आम्ही केले तेच तुम्हाला सांगतोय. राईट. सेल्स प्रेझेंटेशन मजबूत झालं पाहिजे. तुमच्या डोक्यात गणित फिक्स पाहिजे. मी जे बोलणार आहे ते लोकांना आवडलं पाहिजे, लोकांना मी बोललेलं आवडलं पाहिजे. अशा